ननंद भावजयला, मी पाठवलेली राखी मिळाली का? भावजय, नाही मिळाली. दुसरा दिवस. ननंद, वहिनी, मिळाली का राखी? भावजय, नाही हो अजून. ननंद, आज जर नाही मिळाली तर मी स्वतः आताच येईल राखी बांधायला 2 तासांनी. भावजय, अहो, मिळाली बरं का राखी, छानच आहे. ननंद, वहिनी, पण मी राखी पाठवलीच नव्हती. हॅलो सखी मधील प्रश्न. मी दिल्लीला राहते आणि माझे बिल्डिंगच्या वॉचमॅनसोबत संबंध आहेत. आता माझी बदली मुंबईला होते आहे, तर मी काय करू? उत्तर, काळजी करू नका. मुंबईत देखील भरपूर वॉचमॅन आहेत. तुम्ही फक्त तुमची खाच शाबूत ठेवा. बायको, अहो, बघा ना, शेजारच्यांनी नवीन 50 इंचाचा LED TV घेतलाय, आपण पण घेऊया ना. नवरा, अगं, ज्याच्याकडे तुझ्यासारखी सुंदर बायको असेल तो थोडीच TV बघण्यात वेळ वाया घालवेल. बायको, हो, खरंच मी एवढी सुंदर आहे? थांबा, तुमच्यासाठी भजे तळते. बाहुबली अख्खा धबधबा चढून वर गेला. कशासाठी? पोरीचा नादच लय बेकार हो. नवीन सुनेला सासूबाई म्हणाल्या, चहासाठी आंधण ठेव. सूनबाई किचनमध्ये 15 मिनिटे शोधाशोध करून शेवटी आईला फोन केला. मम्मा, सासूबाईंनी चहासाठी आंधण ठेवायला सांगितले आहे, काय करू? आई, अगं, तिथल्या गोष्टी मला कशा कळणार? तिथेच बघ, कुठेतरी कपाटात वगैरे असणार. जीवशास्त्राचे शिक्षक, जर समजा एखाद्या मुलीला अस्थमाचा अटॅक आला तर तिला खूप वेळ आपल्या ओठांनी श्वास द्या. झंप्या, ते ठीक आहे, पण असं काय करायचं की ज्याने मुलीला अस्थमाचा अटॅक येईल? नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, कामावर जाताय ना सगळे? जायलाच पाहिजे, नाहीतर पोरगी कोण देणार? मन्याने फेसबुकवर फेक ID तयार करून बायकोशी चॅटिंग सुरू केली. तेव्हा बायको चॅटिंग करता करता त्याला म्हटली, माझ्या नवऱ्याला मरून 3 वर्षे झाली आहेत, मन्या कोमात आहे. चुंबन म्हणजे काय? खालच्या मजल्यावर काम होण्यासाठी वरच्या मजल्यावर लावलेला वशिला.